मित्रांनो, आज आपण अशा व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत जो कमी गुंतवणुकीत सुद्धा योग्य नियोजन केल्यास लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊ शकतो। त्या व्यवसायाचे नाव आहे बोकडपालन व्यवसाय। मित्रांनो, भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात बोकडाच्या मांसाला वर्षभर मोठी मागणी असते। त्यामुळे बोकडपालन हा अत्यंत फायदेशीर असा व्यवसाय ठरतो। मित्रांनो, बोकडाला आणि शेळीला गरीब माणसाची गाय असेही म्हटले जाते, कारण कमी जागा, कमी खर्च आणि कमी देखभालीत हा व्यवसाय करता येतो। मित्रांनो, आज अनेक तरुण नोकरी सोडून बोकडपालनाकडे वळत आहेत। बोकडपालन सुरू करण्यासाठी सुरुवातीला 10 ते 20 बोकडांपासून सुरू करू शकता। उस्मानाबादी शेळी ही चांगली मानली जाते। मित्रांनो, आपण काय करायचं आहे तर आपल्या वातावरणामध्ये चालणाऱ्या शेळ्या किंवा बोकडापासून आपण सुरुवात करायची आहे। जर आपण आपल्या वातावरणामध्ये मॅच न होणाऱ्या मित्रांनो शेळ्या किंवा बोकडं आणली तर मृत्युमुखी होऊ शकते। मित्रांनो, गावरान बोकड देखील कमी खर्चात चांगला नफा देतात। बोकडांचे खाद्य व्यवस्थापन योग्य असेल तर वाढसुद्धा जलद होते। शेतातील हिरवा चारा, झाडांची पाने आणि शेतातील औषध यांचा वापर करता येतो। त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, तर खाद्यावरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो। बोकडांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छ निवारा देणे खूप गरजेचे आहे। जर तुम्ही बोकडांना नियमित लसीकरण केले तर कोणताही रोग येणार नाही किंवा तुमचे बोकडं आजारी पडणार नाहीत। मित्रांनो, साधारणपणे एक शेळी 16 महिन्यात 4 पिल्लांना जन्म देते। त्यामुळे बोकडांची संख्या खूप वेगाने वाढते। हीच तर बोकडपालनाची खरी ताकद आहे। मित्रांनो, जर तुम्ही 10 शेळ्यांपासून सुरुवात केली तर काही वर्षात खूप मोठा कळप तयार होतो आणि सणासुदीच्या काळात बोकडांना जास्त भाव मिळतो। मित्रांनो, बकरी ईदच्या काळात तर बोकडांच्या किमती दुप्पट होण्याची शक्यता असते। अनेक व्यापारी थेट शेतावर येऊन बोकड खरेदी करतात, त्यामुळे बाजारपेठेची फारशी अडचण येत नाही। मित्रांनो, बोकडाचे मटण, शेणखत आणि पिल्ले हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे। मित्रांनो, बोकडांचे किंवा शेळ्यांचे शेणखत जे असते ते सेंद्रिय खत म्हणून खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते। त्यामुळे शेणखत विकून अतिरिक्त उत्पन्न आपल्याला मिळू शकते। जर तुम्ही योग्य माहिती घेऊन बोकडपालन व्यवसाय सुरू केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। बोकडपालनात यशस्वी होण्यासाठी नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते। चांगल्या जातींची निवड करा, तंदुरुस्त पिल्ली खरेदी करा, वेळेवर औषधोपचार करा, खाद्य व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्या, खर्चांच्या नोंदी ठेवा, उत्पन्न आणि खर्च यांचा नियमित हिशोब ठेवा। यामुळे मित्रांनो आपल्याला नफा किती होतो हे आपल्या लक्षात येते। अनेक शेतकऱ्यांनी बोकडपालनातून स्वतःची आर्थिक परिस्थिती बदलली आहे। काहींनी तर लाखो रुपयांची उलाढाल निर्माण केली आहे। मग आपण का करू शकत नाही? आपण पण करू शकतो। मित्रांनो, शेतीसोबत बोकडपालन केल्यास उत्पन्नाचे दुसरे साधन तयार होते। दुष्काळ किंवा शेतीतील तोटा असला तरी बोकडपालन आपल्याला आधार देऊ शकतो। महिलांसाठी देखील हा व्यवसाय खूप महत्त्वाचा आहे। तेही हा व्यवसाय सहज करू शकतात। बोकडपालनातून महिलाही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतात। सध्या जे युवक बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी हा व्यवसाय खूप खरंच महत्त्वाचा आहे। त्यांनी हा व्यवसाय करायला काही अडचण नाही। खूप कमी गुंतवणूक, खूप कमी धोका आणि जास्त मागणी ही बोकडपालनाची वैशिष्ट्ये आहेत। आज घेतलेला निर्णय उद्या तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकतो। जर तुम्ही शेतीसोबत जोडधंदा कोणता करायचा हा विचार करत असाल मित्रांनो, तर तुम्ही बोकडपालन व्यवसाय नक्की करा। मेहनत, संयम आणि योग्य व्यवस्थापन यामुळे यश तुम्हाला नक्की मिळणार आहे। बोकडपालन हा फक्त व्यवसाय नाही तर लखपती होण्याचा एक प्रभावी मार्ग आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, शेतीला जोडा बोकडपालन, वाढवा उत्पन्न आणि घडवा समृद्ध भविष्य। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।